नमस्कार, डी24 स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। सरकारी, निम्न सरकारी व शासकीय कर्मचारी संघटना तसेच आज जिल्हा परिषद संघटनेच्या माध्यमातून महाले साहेब यांच्या माध्यमातून राज्याचे संघटक प्रमुख यांचा आज धुळे येथील जिल्हा परिषद या ठिकाणी बैठक घेण्यात आली। यावेळी बैठकीला संपूर्ण जिल्हा परिषदचे कर्मचारी व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। विविध विषयावर आज मान्यवरांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिली। तसेच आज जिल्हा परिषदचे शिपाई कर्मचारी व अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। यावेळी त्यांची प्रतिक्रिया देताना राज्याचे अध्यक्ष आदरणीय बलराज मगर साहेबांची सदिच्छा भेट घ्यावी या उद्देशाने या ठिकाणी मुद्दाम आलो आणि आदरणीय बलराज मगर साहेबांनीच जिल्हा परिषद धुळेला आपण भेट द्यावी म्हणून आम्ही दोघे जण मुद्दाम या ठिकाणी आलो आणि त्यानंतर या ठिकाणी या कर्मचारी युनियनचे अध्यक्ष महाले साहेब आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बोलावलं आणि या ठिकाणी आमचा दोघांचाही मान सन्मान सत्कार केला। म्हणून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मंत्रालयामध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत किंवा ज्या काही घडामोडी चालू आहेत याचीच इत्थंभूत माहिती कर्मचाऱ्याला द्यावी या अनुषंगाने आपण ही आजची बैठक आयोजित केली होती। सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने आदरणीय मगर साहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये कर्मचारी युनियनचा राज्याचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी आटोकाट प्रयत्न करणार आहे। सर, जिल्हा परिषदचे अनेक जे समस्या की या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय शरद पवार साहेब झाले त्यावेळेस त्यांनी सांगितले की केंद्राप्रमाणे राज्यामध्ये केंद्राला जे काही योजना लागू आहेत त्या राज्याला लागू केल्या जातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आणि त्यामुळे केंद्रानेच ही जुनी पेन्शन योजना रद्द करून नवीन पेन्शन योजना केंद्राने लागू केली। त्याच्यामुळे राज्याने ही जुनी पेन्शन योजनेच्या ऐवजी नवीन पेन्शन NPS ही लागू केलेली आहे। त्यामुळे आपण कर्मचारी युनियन म्हणून आपण नेहमीच जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आंदोलनं केली, उपोषणं केली आणि भविष्यामध्ये सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे। जिल्हा परिषद कर्मचाऱ्याच्या ज्या काही वेतन श्रेण्या आहेत त्या वेतन श्रेण्या सुधारण्यासाठी सुद्धा जिल्हा परिषद कर्मचारी युनियन सर्वच बाबतीमध्ये पुढाकार घेत आहे। एकतर आपण न्यायालयीन लढाई बी लढत आहोत आणि मंत्रालय पातळीवर सुद्धा यासाठी आपला लढा सुरू आहे। प्रत्येकालाच वाटते की माझं काहीतरी अस्तित्व असावं। अगोदर दोनच संघटना होत्या, राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि जिल्हा परिषद कर्मचारी युनियन आणि भविष्यामध्ये काय झाले की ग्रामसेवक संघटना शिक्षकाच्या संघटना वेगळ्या झाल्या आणि त्याच्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची जी काही शक्ती होती ती शक्ती कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे शासन त्याच्याकडे फार दुर्लक्ष करत आहे। पण भविष्यामध्ये सर्व संघटना एकत्र आणून जिल्हा परिषद कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने मी प्रयत्न करणार आहे। यावेळी जिल्हा परिषदचे संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। कॅमेरामॅन निलेश ढोले, सजानी पवार, डी24 चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।